नमस्कार, मी सौमित्र. माझ्यासोबत आहेत साक्षात किशोर कदम अर्थात सौमित्र. किशोर दादा, तुझं खूप खूप स्वागत मी इथे करतो. थँक्यू थँक्यू. एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना मला हे सांगायला आवडेल की किशोर कदम यांना इथे बोलवण्याचं कारण असं की गेल्या काही दिवसांपासून त्यांचा एक चित्रपट देठी जो OTT वर आलाय, सोनी लिव्ह वर आलाय आणि तो सिनेमा गाजतोय. त्यातलं किशोर कदम यांचं त्यानिमित्तानं आपण किशोर कदम यांच्याशी बोलायला इथे आलो आहोत. कारण मला हे तुम्हाला सांगायला आवडेल, आपण नेहमी गप्पा मारत असतो एखाद्या कलाकाराशी, पण या गप्पा वेगळ्या आहेत. तुम्हाला या गप्पा वेळ घेऊन ऐकायला लागणार आहेत, कारण आपल्या समोर असा अभिनेता आहे, असा कलाकार आहे की ज्यानं एक सिनेमा व्हावा म्हणून 1-2 नव्हे तर तब्बल 8 ते 10 वर्ष पेशन्स बाळगलेला आहे. अशा एका कलाकाराबरोबर आपण बोलतो आहोत, थोडा वेळ घेऊन बोलतो आहोत. त्यामुळे तुम्हीही वेळ देऊन ऐका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आता मी तुझ्याकडे येतो किशोर दादा. तुझं खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. माझ्या रिव्ह्यू मध्ये तर मी लिहिलेलंच आहे. पण मला तुला इथं बोलवण्यामागचं कारण असं होतं की मला असं कळलं की तू अनेक वर्ष ही संहिता घेऊन फिरतोयस एक कलाकार म्हणून. तुला ही भूमिका करायची होती, तर हा काय प्रवास आहे? म्हणजे सिनेमा साकारताना त्यातला रामजी आम्हाला दिसला, पण त्याच्या मागचा स्ट्रगल काय होता? मी पहिल्यांदा जेव्हा ही दिवा मोकाशींची कथा वाचली, जोही ती कथा वाचतो ते सगळं गाव, तो पाऊस, त्या व्यक्तिरेखा, ते अक्षरशः आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि ती कथा वाचल्यानंतर ती मला इतकी आवडली आणि त्याच्यात दुबेजींनी आम्हाला असं शिकवलेलं आहे की नटाने चांगल्या अर्थाने स्वार्थी असायला पाहिजे आणि चांगलं काम मिळवण्यासाठी प्रसंगी थोडस वाट वाकडी करून थोडस स्वतःकडे काम पाडून घेतलं पाहिजे. ते काहीही राजकारण करून, पॉलिटिक्स करून काही चांगल्या भूमिकेचा नेहमी शोध घेत राहायला पाहिजे. तर ही कथा वाचल्यानंतर ह्याच्यातला रामजी आपल्याला करायला मिळावा असं कुठल्याही अभिनेत्याला वाटेल, तसं मला वाटलं. परंतु माझ्यासाठी कोण सिनेमा करणार, मी स्टार नाहीये. त्याच्यामुळे नंतर मग मी जसजशी वाचत होतो, नंतर मला असं कळलं की त्या कथेवर एक कथा लिहिली अरविंद गोखले यांनी. ओके, दिवा मोकाशी, अरविंद गोखले आणि मला वाटतं विद्याधर पुंडलिक हे तिघ मित्र होते. आणि मोकाशी साहेबांचं रेडिओचं दुकान होतं. आपल्या कसे मित्रांची चांडाळ चौकडी बसते तशी तिघ लेखक जमायचे तिकडे आणि आपली आपली क्रिएटिव्हिटी शेअर करायची की आज हे सुचलं, म्हणजे आपल्यासारखे मित्र होते ते. आणि जेव्हा दिवा मोकाशी ही कथा लिहित होते तेव्हा त्यांची अवस्था काय होती लेखक म्हणून, ही अवस्था अरविंद गोखल्यांनी फुलेची झाली भ्रमर या कथेमध्ये मांडलेली आहे. ओके, आणि ती कथा वाचली आणि त्याच्यामध्ये दिबा मोकाशी हे कॅरेक्टर आहे, त्यांची मुलगी बिंबा हे कॅरेक्टर आहे, रेडिओचं दुकान हे कॅरेक्टर आहे आणि 2 मित्र आणि एक लेखक कथा लिहायला घेतोय जी आमोद सुनासी आहे आणि त्याच्यामध्ये गाय अडलेली आहे आणि लेखकाला शेवट अडलेला आहे इकडे कथेमध्ये. आणि लेखकाला शेवटी कथेचा शेवट सापडतो आणि कथेमध्ये गाय जन्म देते वासराला आणि दोघही मोकळे होतात आणि अद्वैत असं संपतं. अशी कथा आहे. अरविंद गोखल्यांनी दिवा मोकाशींची अवस्था ती सुचत असताना पाहिलेली होती. ती सगळी अवस्था त्या कथेमध्ये आली होती. तर मी काय केलं होतं, ती कथा आणि आमोद सुनासी आले ही कथा एकत्र करून मी स्क्रीन प्ले लिहिला अर्धा. म्हणजे एक लेखक आहे, त्याला कथा सुचते आहे, जी आता आमोद सुनासी आहे, मधून मधून एखादा प्रसंग दिसतो आहे आणि जो लेखक आहे तोच रामजी होतो आहे. ओके, आणि त्याच्यातले जे मित्र आहेत ते त्यातली कॅरेक्टर्स होत आहेत. असं अमॅलगमेशन करून मी कथा लिहिली होती आणि मी म्हटलं आपणच लेखक करायचा आणि आपणच रामजी करायचं, असं इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन मी केलं होतं. आणि 1 कप चहा सिनेमाचं शूटिंग चालू होतं. संध्याकाळचा नाश्त्याची वेळ झाली होती आणि ब्रेक होता. कधीची गोष्ट आहे? कधीची गोष्ट आहे? 1 कप चहाला येऊन बघ ना, किती झाली, 5-7 वर्ष झाली असतील ना, 7-8 वर्ष. 8 वर्ष. हा.
तर संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेला आम्ही असं सुमित्रा ताई आणि मी असं बसलो होतो आणि मी म्हटलं तुम्हाला एक स्क्रीन प्ले ऐकवायचा आहे, मला ही कथा खूप आवडते आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला डिरेक्ट करायचा आहे हा सिनेमा आणि त्यात काम पण करायचंय आणि ह्या आता अमोद सुनासी आले दिवांची कथा आणि त्याच्यावरची ही अरविंद गोखल्यांची कथा असं करून मी लिहिलंय, तुम्हाला कधी ऐकू. तर सुमित्राबाई माझ्याकडे अशा बघत राहिल्या, पॉज, आणि त्यांनी खुर्ची अशी वळवली, आम्ही पॅरलल बसलो, अशी वळवली आणि म्हणाली, अरे बाळा, या कथेवर मी ऑलरेडी स्क्रीन प्ले लिहिलेला आहे आणि माझ्या डोळ्यासमोर रामजी म्हणून तूच आहेस. मला अरे बापरे. येनकेन प्रकारे रामजी करायचाच होता ना, नाहीतर मला घेऊन कोण करणार. म्हणून मी माझं सगळं बाजूला ठेवलं आणि म्हटलं चला करूया. पण अशा सिनेमांना नाही मिळणार आहे प्रोड्युसर. दरवर्षी प्रोड्युसर म्हणजे मे महिन्याच्या एंडला मी, सुनील सुक्तनकर, संजय मेमाणे गावं शोधत फिरायचो. कुठलं गाव, कुठलं, म्हणजे आता जे लोकेशन बघतोयस ना तू, तर आम्ही दरवर्षी नवं गाव शोधायचो, दरवर्षी नवा प्रोड्युसर असायचा, दरवर्षी काहीतरी व्हायचं आणि सिनेमा पुढे ढकलला जायचं. एक वर्ष तर असं होतं की आम्ही एक गाव डिसाइड केलं आणि शूटिंगला आम्ही जाणार आणि बदाबदा पाऊस कोसळायला लागला आणि अख्खं जे आम्ही डिसाइड केलं होतं ना ते गावच वाहून गेलं. ते माळीण नावाचं गाव होतं बघ, हो 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 ते आम्ही हो. सिलेक्ट केलं होतं आणि आम्ही पण वाहून गेलो असतो सांग. मग त्यामुळे तो एक वर्ष पुढे गेला आणि शेवटी 7-8 वर्ष झाली आणि अमेरिकेचे एक गृहस्थ त्यांनी कासव पाहिला, त्यांना खूप आवडला आणि ते मोहन आगाशे सरांचे मित्र होते. त्यांनी त्यांना सुमित्राताईंचा नंबर दिला आणि म्हणाले की तुमच्याबरोबर काम करायला आवडेल, तुमच्याकडे काही आहे का. तर ते म्हणाले, सुमित्रा मावशी म्हणाले की माझ्याकडे आता नवीन तर काही नाहीये, पण ही कथा मी वर्षानुवर्ष घेऊन फिरते, ही कराल का. त्यांनी ती पाहिली आणि म्हणलं ठीक आहे करू आणि लगेच त्यांनी 10 लाखाचा चेक दिला. ओके. आणि तो मे महिना होता आणि परत धावाधाव सुरू झाली आणि एका महिन्यामध्ये सगळी तयारी झाली आणि 6 दिवस आधी काय आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काय दुर्दैवी आहे हे सगळं, पण काय त्यांना कोणी सांगितलं कुणास ठाऊक. ते म्हणाले हे बजेट खूप आहे, या बजेटमध्ये हा सिनेमा साधा आहे. त्यांनी कर्टेल करायला सांगितलं. मग सुमित्राबाईंनी स्वतःचे पैसे कापले, मोहन आगाशेंनी स्वतःचे पैसे कापले, कॅमेरामनने स्वतःचे पैसे कापले आणि ते बजेट सादर केलं. तर ते 6 दिवस असताना म्हणाले नाही नाही अजून, आणि त्यांनी सांगितलं 75 लाखामध्ये हा सिनेमा करा. तर सुमित्राबाई म्हणाल्या मी खूप वर्ष काम करतेय, असं मी काम केलेलं नाही, आपण नको करूया हा सिनेमा. तर ते म्हणाले ओके नको करू, आणि त्यांनी फोन ठेवून दिला आणि 6 दिवसावर शूटिंग आलेलं रे. आणि मग रात्री अरे बापरे. सुमित्राबाईंनी मोहन आगाशेंना फोन केला. आगाशे म्हणाले की आपण आता वारी येते, आधी वारीचं शूटिंग करून घेऊया. आणि मग आम्ही वारीचं शूटिंग बरोबर. करून घेतलं आणि नंतर मग सगळ्यांची मीटिंग घेतली. सगळ्या ऍक्टर्सना सांगितलं की पैसे आता मिळणार नाहीत, आता कमी घ्यायचे पैसे, टेक्निशियननी कमी घ्यायचे पैसे, उधारीवर सगळे कॅमेरा वगैरे आणायचा आणि अशा प्रकारे शूटिंगचे पैसे मोहन आगाशेंनी जमा केले आणि आम्ही अख्खा पावसाळा धरून, वारी धरून शूटिंग कंप्लीट केलं. आणि मग त्याच्यानंतर धावाधाव करून त्यांनी कर्ज काढलं परत आणि मग पोस्ट प्रोडक्शन केलं आणि असा हा सिनेमा आज तुम्हाला पाहायला मिळतोय. बापरे. म्हणजे काय काय कमाल आहे. आपण सुमित्रा भावे, सुनील सुक्तनकर ही जोडी अशी आहे की ज्यांनी मराठीला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. पण असा असून सुद्धा एक सिनेमा करण्यासाठी इतका स्ट्रगल करायला लागतो दिग्दर्शकाला आणि या सगळ्या टीमला. अनफॉर्च्युनेट. पण मला तुला असं विचारायचंय की इतकी वर्ष तुम्ही स्क्रिप्ट घेऊन फिरत होता, तुला या रामजी मध्ये काय असं प्रत्येक कलाकाराला वाटतं की ही भूमिका मला मिळायला पाहिजे. रामजी मधले कुठली गोष्ट खुणावली, रामजीचा कुठला मूड खुणावला तुला, आणि एक कलाकार म्हणून खुणावला की एक कवी म्हणून खुणावला, कारण तू अत्यंत उत्तम कवी पण आहेस. काय होतं त्याच्यामधलं. मी जेव्हा ध्यासपर्व मध्ये रधो कर्व्यांची भूमिकेसाठी पालेकरांनी माझी निवड केली, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला ते स्क्रीन प्ले ऐकवला आणि पालेकरांचं नॅरेशन इतकं ग्रेट असतं तुला सांगतो. त्यांनी पहिलाच प्रसंग असा ऐकवला
की रधू कर्व्यांची बायको मालती दिवाळीच्या पहाटे आदल्या रात्री गेलेली आहे आणि रधू कर्वे सकाळी तिचं एकटीचं प्रेत घेऊन दोन्ही बाजूने फुलबाजे वगैरे हे आणि मधून एकटीचं हर्सवर टाकून एका माणसाला बोलून आणून एकटे ते प्रेत घेऊन चाललेले आणि बाजूला दिवाळी साजरी होते. हा प्रसंग ऐकला मी आणि मी म्हटलं यार हा प्रसंग ऍक्टरने कसा मला करायचा आहे हा प्रसंग, म्हणून त्यांनी बरोबर पहिला प्रसंग तो सांगितला. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ती कथाच एवढी बांधीव आहे, त्याच्यातल्या रामजीचं जे दुःख आहे ना ते इतकं भिडलं मनाला, जसं रधू कर्व्यांचा तो सीन मला भिडला होता तसं त्या. आणि मुळात मला पाऊस खूप आवडतो. माझ्या कवितेमध्ये खूप वेळेला पाऊस आलेला आहे आणि मी नेहमी अशी कल्पना करतो की मुसळधार बदा पाऊस कोसळतोय आणि घरामध्ये मी एसी फुल केलेला आहे आणि अंधार केलेला आहे आणि मी पांघरून पिळून दिवसा सुद्धा गाढ झोपलेलो आहे, अशी मी नेहमी कल्पना करतो. माझ्या फोनमध्ये पावसाचं एक ऍप आहे. मला झोप नाही आली तर मी ते रात्रभर पाऊस वेगवेगळा, म्हणजे दार्जिलिंगचा पाऊस, पत्र्यावरचा पाऊस, देवळावरचा पाऊस, तर मी वेगवेगळे पाऊस ऐकत झोपण्याचा प्रयत्न करतो. इतका पाऊस मला त्या कथेमधला आवडला. ती छोटी गाव आवडलं. ते 15-16 खोल्यांचं झोपड्या असलेलं गाव आहे असं दिबांनी लिहिलेलं आहे. ती कॅरेक्टर्स आवडली. एकीकडे गाय, एकीकडे, आणि ते रामजीचं जे थिजले पण आहे आणि त्याच्यातून गायीचं सुटका करण्यासाठी नंतर तो कम्प्लीट ट्रान्सफॉर्म जो होतो, वेगळाच जातो, हे मला जास्त भावलं असं मला वाटतं. वा. ही जेव्हा म्हणजे मला मी जेव्हा सिनेमा पाहत होतो तेव्हा मला असंही वाटलं की या सिनेमामध्ये मोहन आगाशे आहे, दिलीप प्रभावळकर आहेत, गिरीश कुलकर्णी आहे, शशांक शेंडे फॉर दॅट मॅटर आहे. मला ना भीती वाटत होती या सगळ्यांची. म्हणजे शशा माझा मित्र, शशाच माझा मित्र असला, गिऱ्या माझा मित्र असला तरी मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, इथे गिरीश कुलकर्णी, तिकडे खाली शशा शिंदे बसलेला, हे सगळे घाग लोक असे समोर बसलेले आणि सगळे आणि मी असा बसलेला, आत्ता बघतोच हा काय करतोय म्हणून, अशी प्रत्येकाची नजर आहे की काय, असा मला आतून कॉम्प्लेक्स आलेला. तरी हे समोर बसलेले आहेत आणि मी माझा फोकस आत वळवलेला आहे, ते समोर दिसतायत पण त्यांना पाहण्याचा, म्हणजे फोकस त्यांच्यावर करण्याचं मी अवॉइड करतो आहे. आणि मला खूप टेन्शन आलं होतं या तिघांचं, यार चौघांचं. आणि तरी सुद्धा मला असं वाटतं की दुबेजींच्या स्कूल मधनं शिकलेला असल्यामुळे मी माझा फोकस आत वळवू शकलो, स्वतःमध्ये उतरवू शकलो. त्यामुळे मला दिलीप प्रभावळकर दिसले नाहीत, आगाशे दिसले नाहीत, गिरीश दिसला नाही, ती कॅरेक्टर समोर दिसली आणि म्हणून मी हे काम करू शकलो असं मला वाटतं. सौमित्र, मला असं प्रश्न पडतो की हे सगळे कसलेले कलाकार आहेत, यांनी आपली सिद्ध केलेलं आहे काम, यापैकी कोणीही रामजी करू शकला असतो आणि त्या वयाचे होते, त्या वयाचे होते. करेक्ट. मला प्रश्न पुढचा आहे की असं तुला ते वाटून इन्सिक्युरिटी येणं स्वाभाविक आहे की आता यांच्यासमोर करायचं, पण दिग्दर्शिकेसोबत जेव्हा तुझा संवाद होत असेल, शूटिंगच्या आधी असेल किंवा शूटिंग दरम्यान असेल, रादर शूटिंगच्या आधीच, तेव्हा तुझ्यामध्ये असं काय बघितलं दिग्दर्शकानं की हा माणूस रामजी करेल, असं तू विचारलंस का कधी त्यांना? नाही, मला माहिती नाही. मी तुला सांगू का, 8 वर्ष पुढे जात होतं आणि 8 वर्षापूर्वी सुमित्राबाईंनी मला कमिट केलं होतं की रामजी तू. तेव्हाचा मी, एक कप चहाच्या वेळेचा मी आणि 8 वर्षानंतरचा मी, माझं वजन वाढलेलं होतं आणि मी लोहार वाटू शकेन की नाही याची मला शंका येत होती. आणि मला दर पावसाळ्यात असं वाटत होतं की मावशी कधीही सांगतील की किशोर तू ही भूमिका करायची आहेस आणि रामजी आता हे करणार आहेत म्हणून. आणि मी ते एक्सेप्ट केलं होतं माझ्या मनामध्ये की आपली चूक आहे, आपणच व्यायाम केला नाही, आपणच बारीक राहिलो नाही, आपणच हे, आणि इन्सिक्युअर होतो की हे ऐकायची तयारी व्हा. आणि मला ती कथा इतकी आवडली होती की कुठल्याही चांगल्या कलाकृतीचा छोटासा जरी भाग होणं हे मला खूप आवडलं आणि त्यांनी छोटी जरी भूमिका दिली असती तरी मी ती स्वीकारली असती. मला कैलासचा रोल जरी दिला असता तरी मी स्वीकारला असता. इतकं मला त्या सिनेमाचा भाग व्हायचं होतं.
पण म्हणजे निरोप आला की आता आपलं रीडिंग आहे आणि गिरीश आणि सगळे सगळे आणि मी टेन्शन मध्ये पुण्याला पोहोचलो. पुण्याला सुमित्राबाईंच्या घरी रीडिंग होतं आणि दुपारी काहीतरी 2-3ची वेळ होती आणि मी अर्धा तास उशिराच गेलो. सगळे जमले होते आणि मी जरा काहीतरी घाटात काहीतरी झालं होतं आणि मी सगळे अमृता सगळे 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 बसलेले आणि मी ही तयारी करून गेलो होतो की आता मला मावशी सांगतील की अरे आता तू हा छोटासा रोल किंवा अ, मोहन मोहन आगाशे त्या वयात एक परिस्थिती बदलत असते. फिल्म करणं खूप कठीण असतं. याची जाणीव मला होती. ते 8 वर्ष प्रोड्युसर होऊन गेलं. पण 8 वर्ष पोस्टपोन होत राहिलं. याच्यामध्ये मी पण बदललो, सगळं बदललं. माझं वजन वाढलं. लोहार म्हणून स्वीकारेन की नाही असं मला वाटलं आणि इन्सिक्युरिटी होती, की आता मला नाही कदाचित हा रोल मिळणार. पण एखाद्या चांगल्या कलाकृतीचा छोटा भाग होणं सुद्धा मला तितकंच आवडलं असतं. म्हणून मला गटाचा जरी रोल दिला असता तरी मी केला. पण डायरेक्ट सुरू झालं आणि तो रोल शेवटी माझ्याकडेच आहे याचं मला समाधान आहे. आता शूटिंग सुरू व्हायचं म्हणजे तुम्ही 10 वर्ष त्या रोल बद्दल विचार करताय, तुम्ही स्टुडंट आहात, तुम्ही किती वर्ष काम केलंय, वेगवेगळ्या प्रकारचे रोल केलेत. पण दर वेळेला असा रोल करताना, असा वेगळा रोल करताना इन्सिक्युरिटी असते की काही आपण टच करू शकू की आपल्याला जमेल की नाही. आणि इतकं चांगलं काम मिळून सुद्धा जर माती खाल्ली तर आपलं तर म्हणजे इतक्या वर्षाचा अनुभव म्हणजे डोक तपलेले तुमच्या विचार करायला. ही सगळी इन्सिक्युरिटी माझ्यामध्ये होती. म्हणजे ठीक आहे तुम्ही एवढं सगळं केलंय, पण आता कॅमेरा लागलाय. त्या खांबाला टेकून तू बसलास कर आता काय करतो कर. कसं कर. म्हणजे काय सुताराचं काम नाही की एवढी खुर्ची, एवढं लाकूड कापलं आणि खुर्ची तयार. कॅरेक्टर जिवंत वाटतं. ते कोण ऍक्टर जरी तो असला वेगवेगळी असते. वर्षानुवर्ष ती बदलत असते. हां, कोल्हापूर फेस्टिव्हलमध्ये मला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. तिकडे गेलो मी आणि रात्री पार्टी होती पर्लला आणि मला आनंद वाटला, की यार या रोलला निदान हे या कोल्हापूरकरांनी रिकॉग्निशन दिलं. फिल्म आवडली सगळ्यांना. पण मला उत्सुकता होती त्यांनी का काढलं नाही का? मला. इतके सगळे मोठे-मोठे ॲक्टर समोर असताना सुद्धा मला का काढलं नाही त्यांनी? आणि हे कधीतरी विचारायचं हे मी ठरवलं होतं. पार्टी संपली आणि ऑब्व्हियसली आय गॉट ड्रंक आणि आनंदाने खूप असं मी बेभान झालो होतो, की आता आणि सगळे निघून गेले आणि सुमित्रा मावशी आणि मी, आम्ही दोघं पलमधनं बाहेर आलो आणि मी त्यांचा हात धरला अचानक. "अरे बाळा" त्यांनी असं सावरलं मला. म्हटलं, "मावशी एक प्रश्न विचारायचा आहे." की 7-8 वर्षापूर्वी तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं. पण मला दरवर्षी आपण पुढे जात होतो आणि मला वाटत होतं, की मला तुम्ही काढणार. कारण मी या रोलला आता मी शोभत नाही. तुझं वजन वाढलंय. अशी अनेक कारणं असताना सुद्धा तुम्ही मला का काढलं नाही? समोर मोहन आगाशे होते. त्यांना देऊ शकला असतास रोल तुम्ही. आणि कुणी नाही नसतं म्हटलं आनंदाने उडीच मारली असती. कुठल्याही ॲक्टरने. मला असं वाटतं, की या कास्ट मधल्या प्रत्येक ॲक्टरला रामजी करायचा होता. मला कळलं अगदी. होतं आणि कुणालाही वाटेल यार. तर तुम्ही का नाही काढलं मला? गिरीशला का नाही दिला रोल? हां? यांना का नाही दिलं? शशांक शेंडेला का नाही दिला रोल? तुम्ही प्रभावळकरांना का नाही दिला रोल? ते त्यांचं नाव जरा जास्त आहे. त्यांना हे असं तर त्यांनी असं बघितलं माझ्याकडे, "बाळा, इट्स नॉट अबाउट द बॉडी, इट्स अबाउट द सोल." आणि मला असं वाह! वाटतं, की रामजीचा आत्मा तुला कळलेला आहे म्हणून तुला काढलं नाही, असं म्हणाल्या त्या. आणि वाह! त्यांना पारख होती ॲक्टरची असं मला वाटतं आणि मला खूप आनंद झाला त्याचा आणि मला असं वाटतं, की आता जो रिस्पॉन्स मिळतोय सिनेमाला आणि माझ्या कामाचं जे कौतुक होतंय, तर माझ्यामध्ये कुठेतरी रामजीचा तो आत्मा थोडासा असावा असं मला वाटतं. असं वाटतं मला. तुला हा हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर खूप कौतुक होतंय तुझं. खूपच कौतुक होतंय. सर्व स्तरातून होतंय. आणि प्रत्येकाचा रिव्ह्यू तू तितक्याच आपुलकीनं, आत्मीयतेनं तुझ्या वॉलवर पोस्ट करतोयस. तू हो. प्रत्येकाशी बोलतोयस.
कारण प्रत्येकाला उत्तर देतोय. मला असं वाटतं सौमित्र की अशी फिल्म आहे ना, ऍडव्हर्टाईज करायला खूप पैसे नाही आहेत आमच्याकडे, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप पैसे नाही आहेत आमच्याकडे, पण निदान आपल्या आपल्या माझे जेवढे फॅन असतील त्याच्यातल्या दोघांनी जरी जास्त लोकांनी पाहिला, तू लिहिलंस तुझ्यातल्या दोघांनी जरी जास्त पाहिलं, असंच ते थोडं थोडं लोकांपर्यंत पसरत जाईल, म्हणून मी प्रत्येक रिव्ह्यू पोस्ट करतोय असं मला वाटतं. वा, मला एक राहून राहून तुला विचारावं असं वाटतं किशोर दादा, तू मध्ये एकदा माझा कट्ट्यावर आला होतास तेव्हा सुद्धा हा विषय झाला होता, तू आत्ताही आता आपण बोलतो आहोत या ना त्या कारणानं, तू खूप काम बघितलंयस, तू खूप काम केलंयस, हिंदी सिनेमांमध्ये केलंयस, नाटकांमधून केलंयस, गांधी विरुद्ध गांधी असू दे, आनंद ओरी असू दे, खूप खूप काम केलंयस तू. इतकं असून सुद्धा तुला तुझ्याबद्दल कुठला कॉम्प्लेक्स आहे, तुला तुझ्याबद्दल असा कुठला एक असं वाटतं की हे माझ्यापेक्षा हे पण करू शकतात, असे इन्सिक्युअर फिलिंग जे नटाला ते तुला का सतत वाटत असतं या ना त्या कारणानं? नाही, मला वाटतं मी म्हणजे इन्सिक्युरिटी असणं हा माझा स्वभाव धर्म आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे परत ते होईल की लहानपणापासून मी इन्सिक्युअर्ड आयुष्य जगत आलेलो आहे, आणि ती इन्सिक्युरिटी हळूहळू वयानुसार थोडीशी कमी झाली असली परिस्थितीची, तरी कलावंत म्हणून सतत इन्सिक्युअर वाटतं मला. आणि कुणी चांगली कविता वाचली एखाद्याची, चांगली कादंबरी वाचली तर मला हेवा वाटतो त्याचा. मला ना एखादा चांगला सिनेमा पाहिला की मी डिस्टर्ब होतो खूप, की याला एवढं तो डॅनियल डे लुईस कसा एवढं चांगलं काम करू शकतो यार. मी पुन्हा पुन्हा डॅनियल डे विल बी ब्लड नावाचा सिनेमा बघतो, त्याचे क्लोजअप बघतो, गँग्स ऑफ न्यूयॉर्क मधली त्याचा वॉक बघतो, त्याने घेतलेला गेटअप बघतो. मी काल रात्री माझ्या बायकोशी बोलत होतो की जॅक निकल्सन नावाचा जो हॉलिवूडचा ऍक्टर आहे, तो क्लोजअप मध्ये विणकाम करतो चेहऱ्याचं. क्लोजअप मध्ये इतकं बारीक बारीक वा, काम असतं, हे लोक कसं करू शकतात, आणि हे असं आपल्या इंडियन ऍक्टर्सना का जमत नाही. आणि असं सगळं मी विचार करत असतो रे. आणि मला सतत असं वाटतं की आपण खूप कमी आहोत. जे मी आगाशींचं जैत्रे जैत पाहिलेलं आहे, त्यांनी तो केलेला ढोलिया, त्यांनी केलेली सगळे, घाशीराम कोतवाल. मला अजून आठवतंय, आगाशींची आई गेली आणि त्या दिवशी रात्री भरत मध्ये बेगम बर्वेचा शो होता, आणि मी तिसऱ्यांदा बेगम बर्वे बघण्यासाठी भरतला गेलो होतो, आणि मला वाटलं होतं की त्यांची सकाळी आई गेली रे, आणि रात्री शो होता, आणि ते म्हणजे स्मशानामध्ये ते नेईपर्यंत रात्रीची वेळ झाली होती, आणि 9चा शो होता, आणि डायरेक्ट स्मशानाबंद 9:30 वाजता भरतला पोहोचले होते आगाशे, आणि सगळं प्रेक्षक त्यांची वाट बघत होता, आणि मी पण त्या प्रेक्षकांमध्ये होतो. आणि त्यांनी त्या दिवशी जो शो केलाय तसा शो त्यांनी परत आयुष्यात केला असेल की नाही मला माहिती नाही. म्हणजे अशा अशा दिग्गज माणसांच्या सहवासामध्ये असल्यानंतर इन्सिक्युरिटी येणं भाग आहे यार. आणि मला असं वाटतं, जे अशा मोठ्या मोठ्या कलावंतांच्या सहवासात राहून इन्सिक्युरिटी नाही आली तर तो संपला असं मला वाटतं. कलावंत तो इन्सिक्युरिटी असायलाच पाहिजे. तो सन्मान, तो आदर, तो मान त्या माणसाला दिला गेलाच पाहिजे, आणि त्याच्यातून आलेली ती इन्सिक्युरिटी आहे असं मला वाटतं. शेवटचा एक प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. मला माहितीये की थोडं नेटवर्क पुअर आहे मंडळी, पण शेवटी हा तंत्रज्ञानाचा घोळ आहे. आता कोरोनामुळे आपण आता थोडं डिस्टन्सिंग पाळतोय. शेवटचा प्रश्न विचारतो, जशी ही गोष्ट जवळपास 7-8 वर्ष घेऊन तुम्ही लोक फिरत होता, आता अशी कुठली गोष्ट आहे का तुझ्या पोतडीमध्ये की तुला साकारायची आहे, पण यू आर वेटिंग फॉर गुड चान्स? मी तुला खरं सांगू का, 10 वर्षापूर्वी मी स्वतःला पुन्हा तेच रंगनाथ पठारेंची टोकदार सावलीचे वर्तमान नावाची कादंबरी वाचली, आणि त्याच्यातला प्राध्यापक भांगरे जो आहे तो आपण करायचा, म्हणून आपणच स्क्रिप्ट लिहायचं, म्हणून मी सिनेमा लिहिलेला आहे, स्क्रीन प्ले विथ डायलॉग सिनेमा लिहिलेला आहे, स्क्रिप्ट बाउंड स्क्रिप्ट तयार आहे,
पण तेव्हाचा मी आणि आत्ताचा मी याची जाणीव मला आहे. आणि मी मला पहिली आयुष्यातली डिरेक्ट करायची आहे फिल्म, म्हणून मी वेगळं कास्टिंगही केलं होतं आणि माझी फिल्म फ्लोअरवर गेली होती आणि 8 दिवस आधी ती बंद पडली. आणि तेव्हापासून मी नर्वस झालो खूप. म्हणजे लोकेशन झाली होती, कॅमेरा झाला होता, सगळं कास्टिंग झालं होतं, कॉस्ट्युम खरेदी झाली होती, सगळं झालं होतं. पण ऐन वेळेला 8 दिवस आधी पुन्हा प्रोड्युसरचा घोळ झाला आणि एक दिग्दर्शक होण्यापासून मी वंचित राहिलो. आणि तो सिनेमा मला करायचा आहे आणि त्याचं कास्टिंग वगैरे आता थोडस बदलेल, पण आय वॉन्ट टू डिरेक्ट दॅट फिल्म. आता मी त्याच्यामध्ये दुसरा रोल करीन कदाचित, पण जो प्राध्यापक भांगरे आहे तो दुसऱ्या ऍक्टरला मला द्यावा लागणार आहे. आणि आय विल बी व्हेरी हॅपी. मला खूप आनंद होईल जर तो सिनेमा करण्यासाठी मला पैसे कोणी दिले तर. वा, मला खात्री आहे की हा जो चित्रपट आहे तुला जो करायचा आहे तो नक्की होईल. कारण चांगल्या गोष्टी होणं आता आवश्यक आहे. आणि दिठीनंतर मला वाटते की तुझ्याबद्दल खूप लोकांना कॉन्फिडन्स आला असणारच आहे. कारण अभिनेता म्हणून तू काय करू शकतोस हे तू एकदा दाखवून दिलेलं आहेस पुन्हा एकदा. तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप तुफान काम केलंयस तू. थँक्यू. माझ्यापाशी शब्द नाही आहेत, पण तुला खूप शुभेच्छा. तू फार मोठा नट आहेस आणि यापुढेही असं वेगवेगळं काम आम्हाला तुझं बघता येईल अशी मला खात्री आहे. तू एबीपी माझाशी बोललास, तुझे मनस्वी आभार. आणि आता या लॉकडाऊन मुळे म्हणा किंवा हे आता आपण बोलतो असं आपण या पुढची जी मुलाखत आहे ती अशी आपल्याला करायची नाही आहे, कारण इथे खूप ग्लिच येतात. समोरासमोर पुढची मुलाखत आपण समोरासमोर करूया. पक्का. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.